जीवन प्रमाणपत्र सादर करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, विसरलात तर पेन्शन बंद होणार. नोव्हेंबर महिन्यात ज्येष्ठ नागरिक किंवा पेन्शनधारक त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करतात दरवर्षी. त्याचप्रमाणे याही वर्षी नोव्हेंबरमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. तोंडावरच नोव्हेंबर महिना आलेला आहे, परंतु हे जीवन प्रमाणपत्र सादर करताना तुम्हाला त्याच्याबरोबर एक महत्त्वाची गोष्ट जमा करावी लागणार आहे. ही गोष्ट जमा नाही केली तर तुम्हाला जी काही पेन्शन मिळणार आहे ती पेन्शन मिळणे हे बंद होणार आहे. तर ही खूप महत्त्वाची अशी गोष्ट कोणती असणार आहे किंवा ही गोष्ट तुम्हाला कुठे आणि कोणत्या पद्धतीने जमा करायची आहे, या गोष्टीचे पेन्शन संदर्भात किती महत्त्व आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही जर नवीन असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट, चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट जमा करावे लागते. आता हे जीवन प्रमाणपत्र जमा करताना पेन्शनधारकांना त्यांच्या PPO क्रमांकांची माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला PPO नंबर द्यायलाच लागतो. जर PPO क्रमांक दिला नाही किंवा चुकीचा दिला तर पेन्शन बंद केली जाणार आहे, कारण या PPO क्रमांकाचे पेन्शन मिळण्याबाबत तितकेच महत्त्व असते. ते आपण पुढे पाहणारच आहोत, परंतु त्याआधी एक पाहूयात की PPO क्रमांक असतो तरी काय. तर PPO क्रमांक म्हणजे पेन्शन पेमेंट ऑर्डर, म्हणजेच PPO क्रमांक असे म्हटले जाते, जो पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन मिळण्यास मदत करतो. यामधील पहिले 5 अंक PPO जारी करणाऱ्या प्राधिकरणाच्या कोड नंबरसाठी असतात. 6वा आणि 7वा अंक PPO क्रमांक जारी करण्याचे वर्ष दर्शवतात. त्यानंतर 8वा, 9वा, 10वा आणि 11वा ही संख्या PPOची अनुक्रमणिका संख्या दर्शवतात. शेवटचा 12वा अंक असतो तो डिजिटल चेक अंक दर्शवतो. PPO क्रमांक हा मुळात सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिस म्हणजे CPAOला केलेल्या कोणत्याही संप्रेषणासाठी संदर्भ क्रमांक असतो. तर सर्वात महत्त्वाचं हे झाला PPO क्रमांक म्हणजे काय. यानंतर सर्वात महत्त्वाचं पाहूयात ते म्हणजे पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजेच PPO क्रमांक. जीवन प्रमाणपत्रासोबत तुम्हाला पेन्शनसाठी का सादर करावा लागतो आणि त्यासोबतच दुसरी काही कागदपत्रे सुद्धा सादर करावी लागतात. ती कोणती असणार आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर PPO क्रमांक जाणून कसा घ्यायचा, तर पेन्शनधारकांना CPAO वेबसाईटवरती www.cpaownic.in वर स्वतःची नोंदणी केल्यानंतर लॉग इन आणि पासवर्ड वापरून CPO द्वारे जारी केलेल्या PPOची प्रत डाउनलोड करण्याची सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. पेन्शनधारक हा क्रमांक हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFशी जोडलेल्या त्यांच्या बँक खाते क्रमांकावरून किंवा त्यांच्या PPF क्रमांकावरून ते या वेबसाईटवरती जाऊन शोधू शकतात. त्यातील पहिली स्टेप आहे www.epfindai.government.in वर लॉग इन करा. दुसरी स्टेप म्हणजे ऑनलाईन सेवांतर्गत पेन्शनर्स पोर्टलवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पेन्शनर्स पोर्टलवर स्वागत आहे वर पुनर्निर्देशित केले जाईल. पेजच्या उजव्या बाजूला असलेला तुमचा PPO नंबर जाणून घ्यावा व त्यावर क्लिक करा. त्यानंतर चौथी स्टेप आहे तो म्हणजे तुमचा बँक खाते क्रमांक किंवा PF क्रमांक प्रविष्ट करा. माहिती प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा PPO क्रमांक तसेच तुमचा सदस्य ID आणि पेन्शन प्रकार प्राप्त होईल. त्यानंतर 5वी स्टेप करा, डाउनलोडवर क्लिक करा. तुम्हाला तुमचा PPF क्रमांक हा मिळून जाईल.
पुढचं पहा, PPO क्रमांकाचे महत्त्व काय आहे। आता तुम्हाला सांगितलं आहे की जीवन प्रमाणपत्राबरोबर तुम्हाला PPO क्रमांक सादर करणे नोव्हेंबरमध्ये खूप महत्त्वाचे आहे पेन्शनसाठी। परंतु हा PPO क्रमांक कशासाठी तुम्हाला सादर करावा लागणार आहे, त्याचे नक्की महत्त्व काय आहे? तर सध्या केंद्र सरकारचे सुमारे 59.76 लाख पेन्शनधारक आहेत। जीवन प्रमाणपत्र सादर करताना म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट सादर करताना निवृत्ती वेतनधारकांना आधार क्रमांक, नाव, मोबाईल क्रमांक आणि PPO क्रमांक, पेन्शन खाते क्रमांक, जो बँक तपशील आहे तो बँक तपशील आणि लाईफ सर्टिफिकेट हे सर्व नोव्हेंबरमध्ये जमा करावे लागतात पेन्शनसाठी निवृत्ती वेतनधारकांना। बघा, आधार कार्ड असेल म्हणजेच त्यावरील आधार क्रमांक हा खूप महत्त्वाचा असतो। त्यानंतर त्या निवृत्ती वेतनधारकाचे नाव, तसेच मोबाईल क्रमांक आणि PPO क्रमांक असतो, जो आपण आत्ताच सांगितलं की तो तुम्हाला जर तुमच्याकडून हरवला असेल तर तो डाउनलोड कसा करायचा हे सुद्धा सांगितलं। असा PPO क्रमांक, जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट, तसेच पेन्शन खाते क्रमांक आणि बँक तपशील देणे हे खूप महत्त्वाचे आहे। नोव्हेंबर महिना जवळच आला आहे आणि या नोव्हेंबर महिन्यामध्ये या सर्व गोष्टी पेन्शनधारकांनी म्हणजेच निवृत्ती वेतनधारकांनी लाईफ सर्टिफिकेट बरोबरच जमा करणे हे महत्त्वाचे आहे, तरच तुम्हाला पेन्शन ही मिळणार आहे, अन्यथा तुमची पेन्शन ही बंद करण्यात येणार आहे। तर हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा, कारण यामध्ये तुम्हाला जीवन प्रमाणपत्राबरोबर PPO क्रमांक का सादर करावा किंवा त्यातील प्रत्येक अंकाचे महत्त्व काय आहे याची सर्व माहिती सांगितलेली आहे। सो जास्तीत जास्त पेन्शन धारकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजून चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की द्या। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत स्टे हॅपी अँड स्टे हेल्दी।